नमस्कार, जय भीम जय शिवराय मित्रांनो. संदीप कांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडीच्या अधिकृत आणि अद्ययावत माहितीसाठी संदीप कांबळे यूट्यूब या ऑफिशियल चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओची लिंक किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठलाही उमेदवार या शिक्षक भरतीपासून वंचित राहणार नाही. आता हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या सगळ्यांची जिकडे जागेच्या संदर्भामध्ये प्रतीक्षा लावलेली आहे किंवा जाहिराती कधी येतील या अनुषंगाने तमाम महाराष्ट्रातील 1,70,000 उमेदवार जे आहेत त्याची प्रतीक्षाने अशी म्हणजे खूप एक पराकाष्ठा त्यांनी लावलेली आहे प्रतीक्षेची. त्यामुळं नक्कीच जाहिराती कधी पब्लिश होतील आणि कधी प्राधान्यक्रम सुरू होतील याच्यामध्येच आम्ही गुरफटलेलो आहोत आणि या संदर्भामध्ये आपापल्या पद्धतीनं जे आहे ते विचार करते आणि आपापल्या पद्धतीनं जे आहे ते संभ्रमामध्ये सुद्धा कोमामध्ये सुद्धा जायची वेळ आलेली आहे विद्यार्थ्यांची. तर आता हा व्हिडिओ यासाठी आहे की विदाऊट इंटरव्ह्यूला किती पदं आलेत या बाबतीत जे आहे ते आपण यापूर्वीसुद्धा माहिती सांगितलेली होती. पण त्यापैकी एक प्रतिष्ठित असलेली संस्था जी आहे रयत शिक्षण संस्था, ज्याची 1919ला स्थापना झाली, या रयतमधले किती पदं आलेत याची माहिती अद्यापही कोणाला नाही. मात्र आपल्याला त्या ठिकाणचे एक अधिकारी आहेत आणि सोबतच त्या आपली काही कर्मचारी वगैरे तिथे सोबत होते. या ठिकाणची जी माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार 608 पदं जी आहेत ते रयतची आलेली आहेत. आता ही 608 पदं जी आहेत ते कितव्या वर्गाची आहेत, तरी पहिलीपासून ते 5वीपर्यंत कमी प्रमाणात पदं आणि त्याच्या वरची 12वीपर्यंतची जी पदं आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे 608 दरवेळेस इथली जी पदसंख्या जी आहे ती रयतची साधारणतः 500-600 अशा पद्धतीची जाहिरात असते. त्या तुलनेमध्ये यावेळेसची तशीच जाहिरात जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे रयतच्या बाबतीत गेल्या वेळेस जी काही परीक्षा झालेली होती तेव्हा बऱ्याच अडचणी होत्या. मात्र आता त्या सगळ्या अडचणी संपुष्टात आलेल्या आहेत. कायदेशीर कार्यवाही जी होती ती सगळी संपुष्टात आलेली आहे. त्या कारणाने आता तिथली जी जाहिराती आहे ती 600पेक्षा अधिक अर्थात 608 पदाची ती जाहिरात असून नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 1 ते 12वीपर्यंतची जागा असल्याकारणाने अनेकांना वाटतं की 9 ते 12च्या जागा नाही आहेत. खरंच खाजगीमध्ये त्या 9 ते 12च्या जागा नाहीत. मात्र अशा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जे आहेत ते 9 ते 12ची नक्कीच जागा आहेत. याच्यामध्ये मराठी माध्यम असो, इंग्रजी माध्यमांच्या जागा असो किंवा सायन्स मॅथच्या जागा असू द्या किंवा जी कोणती PGचे विषय आहेत त्या सगळ्यांच्या ज्या जागा आहेत या रयत माध्यमामध्ये त्या ठिकाणी आहेत तुम्हाला बघायला मिळतील आणि तिथे नक्कीच तुम्हा सगळ्यांना मोठ्या प्रमाणात जी आहे ती संधी उपलब्ध होईल. आणि हे विदाऊट इंटरव्ह्यूला आलेली जागा असल्याकारणाने 100% उच्चता गुणवत्ताधारक जे आहेत त्यांना 100% त्याचा फायदा होणार आहे. आता तुमच्या मनामध्ये अजून प्रश्न असतील की सर जागा तरी आल्या प्रत्येकजण म्हणते सर इथली जागा आली तिथली जागा आली, मग ह्या जाहिराती आम्हाला कधी बघायला मिळतील? सगळंच सांगतात की सर अपलोड झालेत जागा, इकडे तिकडे झालेत. आता सगळेजण आपली कॉपी करतील, पेस्ट करतील आपापल्या पद्धतीनं. माहिती तर कोणाला मिळत नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो अधिकृत जी माहिती आहे ती केवळ आपल्याकडे असते. बाकी जो बाजार मांडलेला आहे ना तो कॉपी पेस्टचा बाजार आहे. आपल्याकडनंच कॉपी करतात, तिकडे पेस्ट करतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये संभ्रम गोंधळ निर्माण होते. त्यामुळे जे तुमच्या मनामध्ये आत्ता सुरू आहे ना की जाहिराती कधी येतील, तर या अनुषंगाने मी पण वैतागलो जाहिराती कधी येतील. त्यामुळं मी स्वतः मंत्रालय आणि शिक्षण आयुक्त कार्यालय या ठिकाणी या सगळ्या गोष्टीची वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी आणि ज्या विचारण्यासाठी स्वतः जे आहे ते सोमवारी शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जातो, परीक्षा परिषदेला जातो. ज्याला कोणाला त्या ठिकाणी यायचं असेल त्यांनी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकता. आणि बस झालं, आता डोक्यावरनं पाणी गेलं, संयमाचा जो बांध होता तो तुटला आहे. आता नेमकं जागा कधी येणार, जाहिराती कधी येणार, प्राधान्यक्रम कधी सुरू होणार, या सगळ्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी आणि खरंच हे सरकार किंवा प्रशासन झोपलं आहे का, झोपलं असेल तर त्यांना जागा करण्यासाठी मी स्वतः सोमवारी त्या ठिकाणी उपस्थित राहतो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहा. मग त्याच्यानंतर मी ठरवेल काय करायचं. जर त्या ठिकाणी काही कार्यवाही बाकी असेल आणि ते 1-2 दिवसात होणार असेल अशा पद्धतीचं उत्तर असेल तर ठीक आहे. मात्र होणार नसेल, प्रत्येकांना आपापल्या पद्धतीनं जर अशी उत्तरं देऊन आपल्याला गुमराह करण्याचा प्रयत्न सुरू असेल तर नक्कीच त्या ठिकाणी स्वतः मी अन्नत्याग उपोषणाला बसणार असल्याचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाहीर करतो आणि मोठ्या संख्येने तिथे तुम्ही उपस्थित राहणार याची मला खात्री आहे. बस झालं, या सगळ्या गोष्टीचा आता कंटाळा आला. जाहिराती आता येतात, उद्या येतात, परवा येतात. कोणीही त्यांना विचारलं की सर जाहिराती कधी येतात, येतील 1-2 दिवसात किंवा मग आत्ताही येऊ शकतात. अशा पद्धतीची जी गुंडाळ हे जे जलेबीसारखी उदाहरणं आहेत ना गोल घुमवणारे, या उदाहरणाचा आता कंटाळा आला आहे.
त्यामुळे मी स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून विनम्र असं जाहीर आव्हान करतो महाराष्ट्रातील तमाम 1,70,000 उमेदवारांना, ज्या बिचाराला मी सोमवारी येतो आहे, मंत्रालयात मंगळवारी असेल, त्याच्यानंतर जर जागा नाही आल्या तर त्याच ठिकाणी शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या बाहेर अन्नत्याग उपोषणाला बसतो एवढं जाहीर करतो आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आता बस झालं, हे हलगर्जीपणा आता खपून घेतल्या जाणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मोठ्या संख्येनं जे आहे ते तुम्ही उपस्थित राहा. थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.